प्रभू येशू ख्रिस्ताने जे किंमत मोजलेली आहे वधस्तंभी जाऊन, त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत। आणि ते वधस्तंभावर असतानाचे जे 7 शब्द त्यांनी उच्चारले, जे 7 वचने त्यांनी बोलले आपल्या लोकांशी, त्याबद्दल आपण पाहणार आहोत की त्या प्रत्येक शब्दामध्ये किती गहन असे अर्थ होते, किती गहन असे संदेश होते, किती गहन असं शिक्षण होतं। त्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत। मी आज सर्व 7 शब्द घेणार नाही। मागच्या वर्षी मी 7 शब्द घेतले होते, परंतु आज मी काही ब्रदर लोकांना पण इन्वॉल्व केलं आहे वचनामध्ये, की जेणेकरून ते देखील त्या वचनांचं प्रकटीकरण आपल्यापर्यंत आणतील। पुढच्या वेळेस माझी आशा आहे की काही सिस्टर लोक पण तयार होतील आणि ते देखील इथं उभं राहून वचनाची सेवा करतील। आमेन। तर पहिला शब्द आहे वचन 34। कोणी वाचेल मोठ्याने? तेव्हा येशू म्हणाला, हे बाबा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही। नंतर त्यांची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या। आमेन। पहा, इथं घटना घडलेली आहे। येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यात आलेला आहे। जर 32 वचन मी वाचतो, पहा, त्याच्याबरोबर दुसऱ्या 2 जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खेळण्यासाठी नेले। नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांस एकाला त्याच्या उजवीकडे एकाला त्याच्या डावीकडे असे वधस्तंभावर खेळले। इथं घटना घडलेली आहे। येशू ख्रिस्ताला बायबल सांगतं की अपराध्यांमध्ये घालण्यात आलं। तो अपराध ह्या लोकांसंगती त्या वधस्तंभाच्या त्या शिक्षेमध्ये सामील झालेला आहे। पूर्वी रोमन साम्राज्यामध्ये जो व्यक्ती क्रूर आणि अति भयंकर असं कृत्य करत होता, लोकांच्या विरोधात आणि समाजाच्या विरोधात जो व्यक्ती क्रूरता प्रदर्शित करत होता आणि त्याची हिंसा प्रदर्शित करत होता, अशा लोकांना रोमी साम्राज्यामध्ये मरणदंडाची शिक्षा देत होते। आणि ती मरणदंडाची शिक्षा त्यांची अशी होती, आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो की फाशी देण्यात येते, बरोबर, फासावर लटकवण्यात येतं। परंतु त्यावेळेस वधस्तंभावर 3 खिळ्यांवर टांगण्यात यायचं। त्यावेळेस काय होतं? वधस्तंभावर खिळून मारण्यात येत होतं। एवढी भयंकर शिक्षा होती। आज आपण पाहतोय की सर्व जे 2 चोर आहेत, त्यांनी चोरी, लूटमार आणि सर्व गोष्टी करून अपराधी आहेत आणि ते देखील येशू ख्रिस्तासंगती चाललेले आहेत त्या वधस्तंभी खेळण्यासाठी। आणि येशू ख्रिस्त देखील इथं खेळण्यासाठी चाललेला आहे, परंतु त्याचा अपराध काय होता हे कोणालाच माहीत नव्हतं, हे कोणालाच कळत नव्हतं। त्याला शिक्षा देणारा जो पिलात होता, पिलाताने त्याला शिक्षा ठोठावली, परंतु शिक्षा देण्याच्या वेळेस त्याला समजत नव्हतं की मी ह्या वधस्तंभावर खेळण्यासाठी मरणदंडाची शिक्षा ह्या व्यक्तीला कशी देऊ। त्या ख्रिस्ताला, त्या प्रभू येशूला मी शिक्षा कशी देऊ की त्याला वधस्तंभी मी खेळू शकेल। त्याने असं काय केलं आहे तो जाणून घेण्याचा, तपास करण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आढळलं नाही। त्याला ख्रिस्त येशूचे ठाई काहीच आढळलं नाही। बायबल सांगतं तो निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असा देवाचा निवडलेला कोंकरा होता। तो कोंकरा होता आणि त्याला वधस्तंभी खेळण्यासाठी नेत होते। परंतु याच्यासाठी आपण पाहतो की त्याला या कारणास्तव या अवस्थेमध्ये काय यावं लागलं, त्याच्या मागं फार मोठा रहस्य लपलेले प्रियांनो। अनेक लोक म्हणतात येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान का दिलं? तो असंच तारण साधू शकत होता लोकांचं। तो जो सामर्थ्यशाली होता, तो जो सर्व समर्थ देव होता, तर तो देव आपल्या लोकांचं असंच तारण साधू शकत होता, त्याला वधस्तंभी जाण्याची गरज का पडली? यशाया नामे ग्रंथ याचा 53 अध्याय आपण काढू। इथं आपण 3, 4 आणि 5 वचन वाचू।
काय सांगितलं की त्याने आपले व्याधी, आपले क्लेश वाहिले. येशू ख्रिस्ताने आपले व्याधी, आपले क्लेश वाहिले. इथं सांगितलं आहे, खरे पाहत असता तो आपल्या अपराधांमुळे, आपल्या दुष्कर्मांमुळे घायल झाला आणि त्या वधस्तंभी देण्यात आला. बायबल सांगत आहे, देवाचं वचन इथं सांगत आहे की त्याला शिक्षा देण्यात आली. कशामुळं? पापामुळे, अपराधांमुळे. कोणाच्या पापांमुळे, अपराधांमुळे? त्याच्या का? नाही, आपल्या पापांमुळे. आणि जर आपल्या पापांमुळे त्याला शिक्षा होत होती तर बायबलचं वचन सांगतं नियमशास्त्रानुसार ते होतं. नियमशास्त्रामध्ये जर अनुवादाचा 28वा अध्याय तुम्ही वाचला, तिथं सांगितलं गेलं आहे की आज्ञाभंगामुळे शिक्षा मिळते. देवाच्या वचनानुसार जीवन जगल्यामुळे शिक्षा ही लोकांस प्राप्त होत होती. देवाने अनेक विधी आणि नियम त्या लोकांस दिले. ज्यांना देवाने निवडलं होतं, अब्राहमाचे वंश, याकोबाचे वंश, इस्रायलाचे वंश, त्यांना देवाने आपले विधी दिले आणि ते प्रत्येक वेळेस आपल्या अर्पणासाठी घोड्याचं अर्पण करत होते, कोणी बैलाचं, बकरीचं अर्पण करत होते आणि या प्रकारचं अर्पण ते साधत होते. परंतु ते अर्पण केल्यानंतर पुन्हा जाऊन ते तेच कर्म करत होते आणि या सर्व अर्पणांचा परमेश्वर म्हटला, मला वीट आला. ह्या अर्पणांचा मला वीट आला. हे अर्पण मला नको आहेत. आता देवाने, बायबल सांगतं उपदेशकाच्या 4 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये सांगितलं की सर्व जुलमांचं परमेश्वराने फिरून निरीक्षण केलं आणि पहा, तिथं सांगितलं आहे की जुलूम करणाऱ्याचे ठाई बळ आहे, परंतु गांजलेल्यांचं सांत्वन करणारा कोणी नाही, एक देखील नाही. सैतान आणि त्याचे अधिकारी आणि अंधकाराची सत्ता सर्व मनुष्यांवर आली होती आणि त्याचं ते बल, सामर्थ्य एवढं वाढलं होतं की मनुष्याला त्या सर्व गोष्टींना विरोध करता येत नव्हता. आणि देवाचं सहाय्य ते प्राप्त करून घेऊ शकत नव्हते, कारण त्यांचं जीवन पापमय झालं होतं. म्हणून देव आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. आणि तो दुरावा निर्माण झाल्यामुळं ते देवासमोर प्रखरतेने जाऊ शकत नव्हते आणि सैतानाला, ते अंधकाराला विरोध करू शकत नव्हते. एवढं त्यांच्यामध्ये ते बल आणि सामर्थ्य नव्हतं. देवाने ती योजना आखली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी दिला की त्याने आपल्यासाठी मरण साधावं की जेणेकरून आपल्या सर्वांवर ते जीवन आणि ते तारण प्रगट होईल. आता हे कसं? का येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलं? का त्याचं रक्त सांडण्यात आलं? बायबल सांगतं, लेवीच्या ग्रंथामध्ये 19व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की रक्त सांडल्या वाचून पापांची क्षमा होत नाही. कारण रक्तामध्ये काय आहे? मनुष्याचं जीवन आहे. रक्तामध्ये काय आहे? मनुष्याचं जीवन आहे. मी नेहमी एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्ती गाडी चालवत आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला तर तो मरण पावला. तो मरण कशामुळे पावतो? तो कशामुळे धडकतो म्हणून नाही, तर त्याचं रक्त सांडलं जातं म्हणून तो मरतो. ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या व्यक्तीचं रक्त जास्त सांडलं गेलं, तो मरण पावतो. जेव्हा आपल्या शरीरातून रक्त कमी होऊन जातं आणि आपण ते मरणास टेकतो. रक्तामध्ये जीवन आहे प्रियानं, आणि रक्त सांडल्या वाचून पापांची क्षमा होत नाही. आणि या कारणास्तव येशू ख्रिस्ताला मनुष्यरूप धारण करून त्या वधस्तंभी जाण्यासाठी यावं लागलं, कारण आपण सर्वांनी पाप केलं. रोमकरास पत्र 3 अध्याय 23 वचनामध्ये सांगितलं आहे की सर्व जगाने पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले, देवापासून विभाजित झाले, देवाच्या जवळ ते आले नाही. यशाचा ग्रंथ 59 अध्याय 1 वचनामध्ये 2 वचनामध्ये सांगितलं आहे की तुमचे अपराध, तुमचे पाप देव आणि तुमच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तो तुमचे ऐकत नाही, तो तुम्हाला दर्शन देत नाही, कारण तुमचे पाप आणि अपराध तुम्ही आणि तुमचा देव परमेश्वर याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. एवढं भयंकररित्या आपण देवापासून विभाजित झालो होतो. एवढं भयंकररित्या आपण
दूर झालो होतो देवापासून, त्या तारणाऱ्या आणि जीवन देणाऱ्या देवापासून. परंतु ते दुरावा दूर करण्यासाठी येशू ख्रिस्त आला. त्याने आपलं अर्पण करून, त्या वधस्तंभी अर्पण करून, आपलं कोंकरे या नात्याने तो इथं आला आणि तो कोकरा म्हणून तो वधस्तंभी गेला. त्याने आपलं रक्त सांडलं, आपल्या पापांची किंमत मोजली, सर्व आपले पाप आणि अपराध स्वतःवर घेतले आणि त्याने किंमत मोजली. आणि त्याने किंमत मोजली आणि त्यातून आपलं तारण साधलं. आणि ती मधली जी आड भिंत होती देव आणि आपल्यामध्ये, ती ढासाळली गेली. इफिसकास पत्र 2 अध्यायामध्ये सांगितलं की ती आड भिंत ढासाळली गेली आणि देवाचा आणि आपला समेट झाला. 1 कोरिंथीकर 5 अध्याय मध्ये सांगितलं आहे की तो समेटाचं कार्य येशू ख्रिस्ताने सिद्धीस नेलं. ते सिद्धीस नेलं आणि ते कार्य सिद्धीस नेलं आणि तो समेट झाला. यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. आपण पाहत आहोत इथं. आता या वचनातून आपण पाहत असताना येशू ख्रिस्त त्या वधस्तंभी आहे, त्याला खेळण्यात आलेलं आहे, तो असंख्य वेदनांमध्ये आहे. बायबल सांगतं की त्या गेतशेमनी बागेमध्ये त्याची काय अवस्था होती तुम्ही जाणून आहात, तुम्ही वाचलं असेल. रक्ताचे थेंब पडावेत असा त्याचा घाम त्यातून निघत होता. एवढा अंधकारचं आणि सर्व गोष्टींशी लढाई तरी चालली होती. त्या दोषारोप करण्यात आला, त्याची निंदा करण्यात आली. त्या रात्री, ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले, त्या रात्री त्या चपकाडात मारण्यात आले, तोंडात मारण्यात आले, त्याच्या अंगावर थुंकण्यात आले, फटक्यांचा मार देण्यात आला, काट्यांचा मुकुट त्याला घालण्यात आला, वेतांचा डोक्यात मार देण्यात आला, बुक्क्यांचा मार देण्यात आला. त्याला वधस्तंभ वाहिला सांगितलं गेलं. फटक्यांचा मार असह्य होता प्रियांनो. त्या अवस्थेत, या सर्व क्लेशमय अवस्थेत तो वधस्तंभ वाहत होता आपला स्वतःचा. तो वधस्तंभ काय हलका नव्हता. तो वधस्तंभ तो वाहत होता. तो एवढा वधस्तंभ जड झाला होता की त्याला वाहता येत नव्हता, कारण त्याला एवढा मार देण्यात आला होता त्या रात्री की त्याला ते सहन होत नव्हतं. शेवटी एक शिमोन कुर्नेकर म्हणून एक व्यक्ती होता, त्याला त्याचा वधस्तंभ वाहण्यासाठी सांगण्यात आला. आणि जेव्हा ते कवटी नामक स्थळामध्ये गेले, त्याला 3 खिळ्यांवर निराधार खिळून टांगण्यात आलं. एवढी वाईट त्याची अवस्था करण्यात आली. रक्ताचा एक थेंब न थेंब त्याचा पडत होता. रक्त वाहत होतं त्याच्या पायातून, त्याच्या हातातून. डोक्यात काट्याचा मुकुट होता, त्या काट्याच्या मुकुटमध्ये जखमा झाल्या होत्या, त्यातून रक्त वाहत होतं. पाठीवर त्याच्या मार देण्यात आला होता, त्या पाठीतून त्याचं रक्त वाहत होतं आणि सर्व प्रकारे तो रक्त मंभाळ झालेला होता. प्रियाला, मगाशीच आपण वचन वाचलं यशायामध्ये की लोक त्याच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. म्हणजे एवढा तो कुरूप झाला होता. विचार करा तो काय मार असेल, विचार पण नाही करू शकत. लोक त्या तोंडाकडे पाहू शकत नव्हते, त्याच्या शरीराकडे पाहू शकत नव्हते. एवढा तो घायल झाला होता प्रिया, एवढा तो घायल झाला. आणि त्या अवस्थेमध्ये, लक्षात घ्या, त्या अवस्थेमध्ये तो पहिलं वचन बोलत आहे, हे बापा, हे काय करत आहेत हे त्यांना कळत नाही. काय म्हणते समजून घ्या. तो भयंकर पिडलेल्या अवस्थेत आहे, भयंकर त्रासमय अवस्थेत आहे, वेदनांमध्ये आहे. आणि तो सांगत आहे, हे बापा, हे काय कळत आहे त्यांना समजत नाही ना, क्षमा कर. हे काय करत आहेत यांना समजत नाही, यांना क्षमा कर. काय प्रार्थना आहे, काय शिक्षण आहे, काय कित्ता दिला देवाने आपल्याला. बायबल सांगते आपल्याला कित्ता लावून दिलेला आहे. पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय जर तुम्ही वाचला, ते सांगितलं गेलं आहे की त्याने हे सर्व प्रदर्शित करून आपल्याला दाखवून दिलं आहे की हा कित्ता मी तुम्हाला लावून दिला. त्या वधस्तंभातून ती प्रार्थना चालली होती देव पित्याकडे, जो निर्माण करता आहे त्याच्याकडे प्रार्थना चालली होती. आणि ती प्रार्थना होती या मनुष्य जातीसाठी, ती प्रार्थना होती त्या मनुष्याच्या तारणासाठी, ती प्रार्थना होती ते क्षमेसाठी की त्यांना क्षमा कर.
एवढी क्रूरता ख्रिस्ताविरोधात प्रदर्शित केली होती त्या लोकांनी. त्याच्यासमोर ते लोक माना डोलवीत होते, त्याला निंदा करीत होते. जर ख्रिस्त असेल तर उतर खाली वगैरे वगैरे अशी निंदा त्याची चालली होती. आणि त्या अवस्थेत येशू ख्रिस्त पित्याकडे प्रार्थना करत आहे की हे बापा क्षमा कर, हे बापा क्षमा कर. ख्रिस्ताने त्याचं जीवन आपल्याला त्या वधस्तंभावर दाखवून दिलं आहे. आज आपण त्या वधस्तंभाकडे जेव्हा पाहतो आणि त्याचे शब्द समजून घेतो, त्याचं शिक्षण समजून घेतो, त्यांनी मनुष्य जातीवर आपल्या बांधवांवर केलेलं प्रेम आणि ती क्षमा आपण समजून घेतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाची पारख केली पाहिजे. त्या वधस्तंभावरचा संदेश आपण समजून घेतला पाहिजे की माझा प्रभू त्या असह्य वेदनांमध्ये असताना खेळ्यांवर त्याचा एवढा रात्रभर त्याचा छळ करण्यात आला, त्याला मारण्यात आलं आणि एवढं सर्व रक्तभंबाळ अवस्थेमध्ये तो असताना तो लोकांवर प्रेम करते, लोकांवर क्षमा करत, लोकांसाठी क्षमा मागते. डोंगरावरच्या प्रवचनामध्ये मत्ते 5व्या अध्यायामध्ये प्रभूने काय सांगितलं की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज तो वचन पाळत आहे, आज तो तुम्हाला दाखवत आहे. त्या अवस्थेत तो गेलेला असताना देखील तो काय करत आहे. आज आपण आपल्या बांधवांवर, आपल्या बंधुजनांवर जे आपला छळ करतात त्यांच्यावर तेच केलं पाहिजे जे आपल्या प्रभूने केलं. आज कोणी एखादा शब्द आपल्याला बोलला, आपण काय रिॲक्ट करतो. आपल्या विरोधात कोणी वागलं, आपण काय बोलतो. आपल्या मनात क्षमा येते का, ते विचार येतो का की हे बापा ह्यांना क्षमा कर, हे बापा माझ्या बहिणीला क्षमा कर, हे बापा माझ्या भावाला क्षमा कर. नाही प्रियानं, आज आपण त्या ख्रिस्तामध्ये आलेला असताना देखील तो संदेश जो वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने दिला आहे, तो संदेश आपण कुठेतरी गमावलेला आहे. ते संदेशाचं मर्म आपण कुठेतरी गमावलेलं आहे. आपलं जीवन क्षमाशील नाही आहे, आपलं जीवन त्या प्रीतीने भरलेलं नाही आहे की जेणेकरून आपण त्या प्रीतीच्या आत्म्याने क्षमा करू. त्या प्रीतीच्या आत्म्याने आपल्या मनातली सर्व प्रकारची कटुता, द्वेष, कलह, राग बाजूला काढू, दूर करू आपल्यापासून. ते नाही आहे, ते कुठेतरी आपण गमावलेलं आहे प्रियानं. आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीकडे पाहतो आणि म्हणतो जशास तसे, जो जसा वागतो तसाशी मी तसंच वागणार. हे ख्रिस्ताचे नियम नाही आहेत प्रियानं. ख्रिस्ताचे नियम काय आहेत? जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि जे वाईट आहेत त्यांच्यावर तुम्ही प्रेम करा. तुमच्या शत्रूंवर तुम्ही प्रेम करा. कुणावर? मित्रांवर नाही. मित्रांवर प्रेम करणारे ते परराष्ट्रीय पण ते करतात, ज्यांना ख्रिस्ताची आणि त्याच्या वचनाची आणि त्याच्या वधस्तंभातल्या त्या संदेशाची ओळख नाही. परंतु प्रभूने आपल्याला दाखवून दिलं आहे की तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करा. कठीण आहे, प्रभूने आपल्याला दाखवलं आहे, मी केलं आहे. प्रियांनो, आपल्याला देखील तेच करायचं आहे. आपण पाहत आहोत इथं सर्व गोष्टी होत आहेत आणि हे होत असताना येशू ख्रिस्ताचा संदेश आणि शिक्षण आणि त्याचं जीवन आपल्या समोर प्रगट होत आहे. आणि ते प्रगट होत असताना आपण त्या वधस्तंभाकडे पाहत असताना, त्या वधस्तंभाकडून उच्चारणाऱ्या शब्दांकडे पाहत असताना आपण ते समजून घेतलं पाहिजे की खरंच प्रभू, मी तुझ्या वधस्तंभाकडे येतो, वधस्तंभाकडे येते. माझं जीवन खरंच त्या वधस्तंभाला योग्य असं आहे का, त्याची पारख आपण केली पाहिजे. प्रियांनो, त्या क्षमेचा आणि तो प्रीती करण्याचा संदेश जो आपल्या ख्रिस्ताने आपल्याला दिला आहे त्याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे. आमीन.